कांद्याची बोला तुम्ही बोला. ती अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सगळीकडे शेतीचं चांगलं चित्र असताना कांद्याच्या बाबतीमध्ये जे काही आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, नाराजीची भावना आहे, ती तातडीनं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दूर करून या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी आता जो मुद्दा मांडला त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. आज शेतीचं सगळीकडे चित्र चांगलं आहे, ऊसाची परिस्थिती चांगली आहे, पिकाची परिस्थिती चांगली आहे. कांद्याची बोला तुम्ही बोला. ती अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सगळीकडे शेतीचं चांगलं चित्र असताना कांद्याच्या बाबतीमध्ये जे काही आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, नाराजीची भावना आहे, ती तातडीनं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दूर करून या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येण्याची आवश्यकता आहे. भुजबळ साहेब. अध्यक्ष महोदय, या कांद्याचं कोठार समजलं जाणारं लासलगाव हे माझ्या मतदारसंघात येत आहे आणि कालपासून जे आहे अनेक वेळा शेतकऱ्यांनी कांदे वगैरे रस्त्यावर तर टाकले, परंतु ते मार्केट सुद्धा जे आहे बंद करून टाकलं. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की 5 क्विंटल कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 318 रुपये आणखीन द्यावे लागले खर्चापोटे. अध्यक्ष महोदय, आमचे मुख्यमंत्री जे आहेत, अनेक वेळा आपण वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवर सुद्धा पाहतो, ते शेतकरी आहेत, ते शेती करतात, त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणीची कल्पना आहे. रेव्हेन्यू मिनिस्टर वगैरे पाहतायत, पण हे सगळे शेतकरी मंडळी आहेत. अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल आपण काय करणार? आता जे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो, 300 कोटी रुपये खर्च करून आपण तो कांदा जो आहे खरेदी केला होता. त्यावेळेला कांदा उत्पादक शेतकरी अतिशय गरीब वर्गातला शेतकरी असतो. अध्यक्ष महोदय, जे काही वर्तमानपत्रातून येत आहे, तुर्की, पाकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, उझबेकिस्तान, मोरोक्को, बेलारूस प्रचंड कांद्याचे भाव आहेत. कांद्याचा जे प्रचंड तुटवडा आहे. अध्यक्ष महोदय, जर हा कांदा तिकडे जर निर्यात केला गेला तर मला असं वाटतं की कांद्याचे भाव वाढतील, परंतु निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, नाफेडने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि नाफेडने जर कांदा उचलायला जर सुरुवात केली तर कांद्याचे भाव कदाचित आणखीन वरती येण्याची शक्यता आहे. होतं काय अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला कांद्याचा थोडा तुटवडा होता आणि कांद्याचा भाव आपल्या देशात वाढतो, त्यावेळेला नेमकं जे आहे तो एक्सपोर्ट आपण बंद करतो. त्यामुळे जे व्यापारी असतात आंतरराष्ट्रीय, ते म्हणतात की तुमचा काही भरोसा नाही, आम्ही तुमचा कांदा घ्यायचा आणि ऐन वेळेला जो आहे तुम्ही एक्सपोर्ट त्याचा बंद करता, त्यामुळे आम्हाला दुसरीकडे जावं लागतं. त्यामुळे तो व्यापारी जो आहे हा सुद्धा कांद्याचा व्यापारी आपल्या भारतापासून कांदा घेण्यास तो किंवा संपर्क साधण्यास आपल्या शेतकऱ्याला तो नकार देतो, कारण सातत्य त्याच्यामध्ये त्या उद्योगामध्ये नसतं. भाव वाढला की कांद्याचा एक्सपोर्ट आपण बंद करतो, ताबडतोब इजिप्त अमुक तमुक तिकडून आपण कांदा जो आहे खरेदी करतो. अध्यक्ष महोदय, हा व्यापारी कांद्याचा शेतकरी आज अतिशय अडचणीत आलेला आहे. द्राक्षाचा आपण म्हणाला, बांगलादेशमध्ये जे आहे द्राक्षावर ज्या ड्युटी प्रचंड वाढवली, त्यामुळे आता तिकडे सुद्धा द्राक्ष जात नाही. अध्यक्ष महोदय, आमचे जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर प्रधानमंत्र्यांना सांगितलं तर प्रधानमंत्री सहजच जे आहे बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी बोलू शकतात. त्याच्यावर जी ड्युटी जी त्यांनी जी वाढवलेली आहे ती कमी करू शकतात आणि कांदा असेल, द्राक्ष असेल, ताबडतोब निर्यात होईल. परंतु याच्यामध्ये जे आहे माझं आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आपण ताबडतोब दिल्लीश्वरांशी बोलून घ्या, पियुष गोयलांशी बोलून घ्या. कांद्याचे जे रॅक्स आहेत त्याला सुद्धा कोटा सिस्टीम लावलेली आहे, ती सुद्धा दूर केली पाहिजे. कांदा पटापट तिथून बाहेर गेला पाहिजे. या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहज सोडू शकतात, परंतु त्यांनी कृपया मनावर घ्यावं आणि त्यासाठी चर्चा करावी अशी माझी विनंती आहे. हो देतो. अध्यक्ष महोदय, आज मुळात
नाशिक आणि काही उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे. आता जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, कांद्याच्या बाजारभावामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस कांद्याचं पीक आलेलं आहे. मार्केटमध्ये तेवढी मागणी नाहीये, पण निर्यात ही पूर्णपणे खुली आहे. सर्व देशांमध्ये आज कांदा हा आपल्या बाजारामधनं जातो आहे. आजची कांद्याची जरी परिस्थिती वाईट असेल तरी खरं तर त्याला युक्रेन आणि रशिया युद्ध, श्रीलंकेसारख्या एका देशाची आर्थिक ढासळलेली परिस्थिती, बांगलादेशमधली उद्भवलेली परिस्थिती, आपल्या साऊथ ईस्ट एशियामधले जे देश मोठ्या प्रमाणामध्ये भारतातनं कांदा कन्झ्युम करायचे, यांची आर्थिक कुवत आता कमी झालेली आहे. आपल्या राज्याबरोबर इतरही राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आज कांदा उत्पादन करायला लागलेले आहेत. साहेब, मी मागणी पण करतोय ना, मी मागणी पण करतोय ना. बोला, तुम्ही बोला. आणि अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाल्यामुळे आज त्याचे बाजारभाव पडलेले आहेत. हो, मलाही जाणीव आहे ना, डिस्टर्ब करू नका. मलाही जाणीव आहे ना. बसा, भुजबळ साहेब बसा. भुजबळ साहेब बसा. तुमचीच मागणी करतोय. भुजबळ साहेब त्यांचं होऊ दे, नाही तर चर्चा संपणारच नाही. त्यांचं होऊ दे. अहो, बोलतोय ना. भुजबळ साहेब त्यांचं होऊ दे. भुजबळ साहेब त्यांचं होऊ दे. बोला, तुम्ही बोला. आम्ही डिस्टर्ब करू नका, त्यांचं होऊ दे. वास्तविक पाहता अध्यक्ष महोदय, ही मागणी अत्यंत रास्त आहे की आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे. पण जे काही उपाय आहेत, हे सर्व उपाय आज केंद्र सरकार, राज्य शासनही करते, कारण आम्ही त्यांची मागणी ही कायम करत राहिलोय. नाफेड मार्फत आज खरेदी पण चालू झाली आहे. पण हे सर्व उपाय करूनही आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही. माझी पण शासनाकडे विनंती आहे. मागच्या काळामध्ये शासनाने जसं आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि असेच कांद्याचे भाव पडले होते, तेव्हा महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 200 रुपये ही मदत त्यावेळेस केली होती. मागच्या 3 वर्षातही अनेक वेळेस कांद्यामध्ये भावामध्ये घसरण झाली. अशीच आज परिस्थिती परत आलेली आहे. बोला, तुम्ही बोला. माझ्याकडे बघून बोला. तुम्ही माझ्याकडे बघून बोला. माझी शासनाला आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जे प्रतिनिधी आहोत, आम्ही सर्वांनी इथं मागणी केलेली आहे. मागच्याही काळामध्ये, मागच्या 8-15 दिवसापूर्वी आदरणीय DCM साहेबांना मी भेटून प्रति क्विंटल किमान 500 रुपये तरी या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण शासन म्हणून काहीतरी मदत करावी, अशी पण आम्ही विनंती केलेली आहे. आणि शासन याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने भरभक्कमपणे उभं राहून याच्यामधनं चांगला आणि तात्काळ निर्णय घेईल, अशी अपेक्षा मी शासनाकडनं करतो. चला. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, त्या मुद्द्याला समर्थन कांदा होते मग अध्यक्ष महाराज. कालच आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा खरेदी विकणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. तूर खरेदीच्या याच्यावर लाठीचार्ज झाला शेतकऱ्यावर. अध्यक्ष महोदय, माझं सरकारला एवढीच विनंती अध्यक्ष महाराज, ही काही चर्चा नाही आहे. कांद्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे अध्यक्ष महाराज. कापूस उत्पादकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मी धान उत्पादक शेतकरी आहे. आमचा धान जेव्हा शेतीतून निघाला त्याची किंमत मातीमोल असते अध्यक्ष महाराज, आणि मुठभर व्यापाऱ्याच्या घरी गेला की त्याची किंमत 1000 रुपयांनी वाढतं. म्हणजे मुठभर व्यापाऱ्यांसाठी हे सरकार चालतं का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि म्हणून काल अमरावतीमध्ये, मी अध्यक्ष महाराज तुम्हाला स्थगन पण दिलेलं आहे, काल अमरावतीमध्ये शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज झालेला आहे अध्यक्ष महाराज, निरपराध शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला अध्यक्ष महाराज, की पोलिसांचा वापर करून सरकार शेतकऱ्यांचं मुस्कुटदाबी करायला पाहतंय का, हे सगळे प्रश्न या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज. आज खऱ्या अर्थानं बघ, तूर उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि कांदा उत्पादक शेतकरी असेल, यांच्या शेतीच्या मालाचा भाव, कारण की आयात निर्यात धोरण हे केंद्र सरकार ठरवतं,